सर्वात सगळ्यांना जय महाराष्ट्र मित्र मला एक सांगा तुम्ही एखादी दुर्घटना घडली तरच म्हणजे आपण त्याच्यावर काम करायचं का? हा, माझं हे म्हणजे प्रत्येक प्रशासनाला म्हणा किंवा मग प्रत्येक कर्मचारी वर्गाला हे माझं आव्हान आहे की आता कुठं बी काही घटना घडायच्या आधी की आपल्याला अगोदर संकेत भेटतात. काही लोक कंप्लेंट बी देतात पण तरी कोणी त्याला मनावर घेत नाही. बरोबर आहे. असं का करता बाबा नेमकं? हा, आता तुम्हाला नक्की उदाहरण सांगतो मी. एक इकडे अशी घटना घडली होती तिथं पाणी म्हणजे जाऊन जाऊन म्हणजे शावळ आलतं, काही चिखल माती तिथं जमा झाली एका ठिकाणी. बरं का, एक स्वाजड आता नाव घेत नाही, परंतु तिथून ना काही नागरिक चालले होते आणि बऱ्याचशा लोकांच्या गाड्या तिथं स्लिप झाल्या, त्या पडले. मला सांगा मित्र हो, आता तिथं एखादी दुर्घटना घडली तरच लोकांना म्हणजे तिथं काम केलं, आणि अगर ती दुर्घटना नसती घडली तर तिथं काम करणं म्हणजे म्हणजे शक्यच नव्हतं, म्हणजे केलंच नसतं. आहे की नाही? म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य असं मित्र हो की तिथं एका व्यक्तीचा प्राण गेला. तर मग म्हणणं आहे कुठं बी काही घटना म्हणजे अशा घडत राहतात. अगोदर तिथले संकेत भेटते, काही लोक तिथले कर्मचारी आपले तिथले काही म्हणजे नागरिक लोक त्या गोष्टीबद्दल आपल्याला सतर्क करतात. जसं उदाहरणार्थ एखाद्या टेनिस लाईन उघडी बा, तिथं उघडी उघडी पण महानगरपालिकावाला सांगू सांगू थकून जाते. पण एखादा व्यक्ती म्हणजे लहान मुलगा गिलगा त्या टेनिस मध्ये पडला, पडून ते मृत्यू पावला, हा, तेव्हाच म्हणजे आपण आपले डोळे उघडते का? हा, म्हणजे एखादी घटना घडली तरच डोळे उघडायचे. पुढे एखादी तार समजा अशी अशा खांब्यावरच्या तारी तुरी पुढे लोंब काढलेल्या असल्या, एखादी व्यक्ती तुला चिटकून मेला, बरोबर, चिटकून मिळाला म्हणजे त्याचा प्राण गमावला त्यानं, तरच तिथं जायचं आणि ते काम करायचं, मग त्याला हे करायचं. म्हणजे अगोदर काहीच करायचं नाही. हा, म्हणजे सतत म्हणजे अशा घटना घडतात जेणेकरून म्हणजे घडलं नाही पाहिजे. आणि लोक त्याच्यावर हलगर्जीपणा का करतात, माझा हाच प्रश्न आहे फक्त सगळ्यांना. आता पहा तुम्हाला सांगतो मी, आता हे माझ्यासोबत दोन आता आहे आजोबाच आले, ते काका, हा, आणि ते पाठीमागे काका आहे. आता यांचं मला म्हणणं होतं की बाबा बंधू तुम्ही याच्याबद्दल काही बोला, म्हणजे कारण काय आहे, त्यांना ते खूप त्रास होतो. काही काही ठिकाणी असे म्हणजे खड्डे फुट्टे, हा, काय लोक फास्ट गाड्या जाते, माझा मध्ये डिवायडर लावलेलं नाहीये, काही ब्रेकर लावा म्हणतात रस्त्यामध्ये जेणेकरून आमच्या सारखे नागरिक जातील. हे जे लोक जोरात गाड्या जे पळवतात, बरोबर, ते दमाने जी स्पीड होईल, गाडी दमाने पळवते, तर ते फास्ट गाड्या पळवते, अंगाला काटा येतो म्हणजे आमच्यापासून असे जोरात जातात आलडत, जोरात असा गाडीचा आवाज. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे मित्र हो की तुम्ही जवरक घटना घडत नाही तवरकच तोपर्यंत का शांत बसता? अगोदरच का काम नाही करत त्याच्यावरती? हा, अगोदर केले तर काही लोकांचे प्राण वाचतील यार, आहे की नाही? तुम्ही आल्या पाहिजे का या पा, हा, यायला बी घेऊन टाकू आपण. आता याची इच्छा होती आमची, आता वय किती आमचे करते. अरे मित्र हो मला सांगा तुम्ही, बंधू, हा बोल बंधू. काय नाही, बस प्रशासनाला हेच आपली विनंती आहे बंधूकून की सर प्लीज करून तुम्हाला हातोडे विनंती आहे, पुढं समजा काही बी दुर्घटना घडायच्या आधी तिला पटकन जाऊन काम करा आणि ती घटना होता होता पहिलं टाळा. बरोबर आहे की नाही? जय हिंद, जय महाराष्ट्र.